सगळ्यात महत्त्वाचा म्हणलं तर प्रश्न मोठा ते बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचा ते जेवढा होईल माझ्या बंधूनं प्रयत्न करेल की मी ते सोडवायचं मोठा की लेकराला जे स्टडी पॉईंट आहे दादा ते स्टडी पॉईंट आपल्याला आणणं मुख्यमध्ये गरजेचं आहे. नगरसेवक म्हणून मला काम करायचं नाही, मला तुमचा नोकरदार म्हणून काम करायचं आहे आणि ते काम या 5 वर्षात आणि 5 वर्षात जे कोणी विरोधक तयार होईल मी त्याला होऊ देणार नाही. मुदखेड येथे नवनिर्वाचित नगरसेवक अविनाश चौदंते व सौ रेखा चौदंते यांच्या बौद्ध समाजाच्या वतीने भव्य सत्कार. मुदखेड नगर परिषद निवडणूक 2025 मध्ये बौद्ध समाजाच्या 2 उमेदवारांनी घवघवीत यश संपादन करत विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक 2 अ मधून काँग्रेस पक्षाचे उमेदवार अविनाश नागोराव चौदंते आणि प्रभाग क्रमांक 4 अ मधून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सौ रेखा नितीन चौदंते हे दणदणीत विजयी झाले आहेत. या विजयाचे औचित्य साधून दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी शहरातील बौद्धभूमी प्रशिक्षण केंद्र येथे एका विशेष गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नांदेड येथील शीलरत्न थेरो आणि मुदखेड येथील भंते गगन बौद्धी यांची वंदनीय उपस्थिती लाभली होती. यावेळी समता सैनिक दल, बौद्ध उपासक उपासिका आणि तरुण कार्यकर्त्यांच्या वतीने दोन्ही नवनिर्वाचित नगरसेवक यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन भव्य सत्कार करण्यात आला. राजकीय पक्ष भिन्न असले तरी समाजाच्या विकासासाठी दोन्ही नगरसेवक कटिबद्ध राहतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या सोहळ्याला परिसरातील बौद्ध उपासक उपासिका, समता सैनिक दलाचे जवान, नवयुवक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. विजयाचा हा आनंद उत्सव मुदखेडमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सैनिक सुनील चौदंते यांनी केले. खूप खूप धन्यवाद की त्यांनी मला इथं बोलून समाजाच्या वतीनं, भिक्खू संघाच्या वतीनं स्वागत केल्याबद्दल. आणि जे काही समाजाची परतफेड आहे, नगरसेवक म्हणजे काही फार मोठं पद नाही. नगरसेवक कसा असतो आणि कसा काम करतो हे मला 5 वर्ष तुम्हाला दाखवायचं आहे. नगरसेवक म्हणून मला काम करायचं नाही, मला तुमचा नोकरदार म्हणून काम करायचं आहे आणि ते काम या 5 वर्षात मी 100% करेन. माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी मला तिकीट दिली, उमेदवारी दिली, त्याबद्दल धन्यवाद. आणि समाजाची जे काही परतफेड आहे मी ते 100% करेन. आणि राहिला प्रश्न इथला बुद्धभूमी प्रशिक्षण केंद्राचा, हे निधी इथला कसा आणायचा काय नाही हे साहेबाला बोलू आणि बंतेजीनं जाऊन तिथं बोललेल्या आहे साहेबाला. या काउन्सिलमध्ये आम्ही या बुद्धभूमी प्रशिक्षण केंद्राचा पुढच्या 5 वर्षामध्ये इथला भव्य कायापालट होऊन जाईल एवढी मी ग्वाही देतो. आणि इथल्या ज्या समाजानं माझ्यावर विश्वास टाकला, इथल्याच आताच आमच्या काकानं म्हणले की नालीचे प्रश्न, दिव्याबत्तीचे प्रश्न हेच प्रश्न आहेत फक्त, बाकी काही लागणार समाजाला. आणि जे काही अडीअडचणी असतील समाजकार्यामध्ये मी आज 7 वर्षापासून मी दरवर्षी बौद्ध पौर्णिमेला 50 लिटरची खीर वाटतो प्रत्येक. यावर्षी ज्या बौद्ध धम्मपरिषद झालं, धम्मपरिषद झालं, त्या भिक्खू संघाला सगळ्यातून माझ्याकडून भोजनदान होतं. जे काही धम्माचं कार्य असेल ते पहिल्यापासून मी सोबत होतो धम्माच्या, आणि आता तर मला ताकद भेटलेली आहे माननीय अशोकराव चव्हाण साहेबांची. इथून मी काय करेन आणि 5 वर्षात जे कोणी विरोधक तयार होईल मी त्याला होऊ देणार नाही एवढीच ग्वाही देतो. आताच आमच्या काकांना म्हणल्यासारखं की मी पुढचा फ्युचरचा जे विरोधक आहे मी त्याला नाहीसं करतो. आणि समाज परत म्हणावं की मला की आम्हाला या बारला नितीनला निवडून द्यायचं आहे आणि नंतर 5 वर्ष मी याच्यासाठी काम करेन, पुढचे 2 वर्ष त्याने माझ्यासाठी काम करा एवढीच ग्वाही देतो. जे काही समाजाच्या माझ्यावरती प्रेम एवढा दाखविला जनतेने मला आणि मला निवडून दिल्याबद्दल
सर्वांचे खूप खूप धन्यवाद करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याला अभिवंदन करतो आणि सगळ्याला क्रांतिकारी जय भीम सगळ्या भावाला काकाला बंधूला सगळ्याला. राहिला आता प्रश्न आपल्याला काय मोठा नाही, फक्त राहिला आपल्या सगळ्याचा महत्त्वाचा म्हणलं तर प्रश्न मोठा ते बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचा. ते जेवढा होईल माझ्यानं माझ्या बंधूनं प्रयत्न करेल की मी ते सोडवायचं. आणि दुसरा गोष्ट राहिला प्रश्न मोठा की लेकरायला जे स्टडी पॉईंट आहे दादा, ते स्टडी पॉईंट आपल्याला आणणं मुख्यमध्ये गरजेचं आहे. हे दोन कामं आणि जे बाकीचे यारामध्ये भाऊनं जे म्हणलं ते तर मी त्याच्या संग राहून पार पाडण्याचा प्रयत्न करत. एवढंच बोलून दोन शब्द माझे समजतो सगळ्या भावाला.